केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। अंबड तालुक्यातील शहागडपासून गेवराई हद्दीत 12 किलोमीटर व साष्टे पिंपळगाव पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र राक्षस भुवन येथे शनी महाराजांची भारतातील पहिले व 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे। या ठिकाणी 7.5 ज्यांच्या पाठीमागे लागलेली आहे त्यांची 7.5 कमी होण्यासाठी या ठिकाणी शनी महाराज दर्शन घेतल्यास ती कमी होते। या ठिकाणी 7.5 परिहार होण्यासाठी 2.5 वर्षांच्या 3 मूर्ती असून यामध्ये काळ बेळ व शनी अशा 3 मूर्ती स्थापित आहेत। त्रेतायुगापासून नवग्रह स्थापन झालेले असून यामध्ये राहू केतू मंगळ गुरूंचा प्रभाव असलेले हे पीठ आहे। वर्षातून शनी अमावस्या एकदा किंवा दोनदा येते। शनिवारी अमावस्या असल्यास त्याला शनी अमावस्या म्हणतात। या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने शनी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र येतात। बीड जिल्ह्यात बीडमध्ये अर्धे पीठ असून मध्य प्रदेश येथील उज्जैन महाकाल येथे एक पीठ आहे, तर राक्षस भुवनचे पूर्ण पीठ असून भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यात राक्षस भुवन व बीड असे मिळून 1.5 पीठ असून शनी अमावस्येला शनी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व जायकवाडी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात होत असल्याने शनी महाराजांची मूर्ती पाण्यामध्ये बुडालेली असून शनी अमावस्येला साक्षात गोदावरी नदी शनी अमावस्येला शनी महाराजांचे अभिषेक करत असल्याचं भाविक सांगत होते, अशी माहिती महाराष्ट्राचे अध्यक्ष भगवान अंबादास पुराणिक यांनी चौफेर महाराष्ट्राशी बोलताना सांगितले। शनी महाराजांचे मंदिर गोदावरी नदीपात्राच्या पाण्यामुळे मूर्ती पाण्याखाली गेलेली होती। शनी महाराजांना काळं वस्त्र, तेल, नारळ, रोटीच्या झाडाचे पानं, फुलं भाविक आवर्जून अर्पण करत भाविकांनी मंदिराच्या आजूबाजूंनी गर्दी करत लाखोंच्या संख्येने दर्शन घेतले। ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र न्यूज। क्षेत्र राक्षस भुवन येथे या ट्रस्टचे अध्यक्ष भगवान पुराणिक साहेब यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। पुराणिक साहेब, मला एक सांगा, आज जी अमावस्या आहे, शनी अमावस्या, याचं काय महत्त्व आहे आणि श्री क्षेत्र राक्षस भुवन हे कितवं पीठ आहे आणि भारतामधलं याचं काय महत्त्व आहे हे सांगा। शनी क्षेत्र राक्षस भुवनचं हे मुख्य पीठ आहे पहिलं, दुसरं उज्जैन, तिसरं नस्तानपूर आणि बीडमध्ये अर्ध पीठ आहे। हे कितवं पीठ आहे? पहिलं पीठ आहे, पहिलं पीठ आहे शनी राक्षस भुवन। 7.5 परिहार म्हणून इथं 3 मूर्ती शनीच्या 2.5 वर्षाच्या काळ वेळ आणि शनी राहू केतू बृहस्पती गुरु महाराज मंगळ बुध शुक्र आणि सूर्यचंद्र साक्षात नवग्रह स्थापना केली प्रोग्राम। त्रेतायुगामध्ये पौष शुक्ल पक्ष अष्टमी रेवती नक्षत्र संध्याकाळी 6 वाजता अष्टमी आणि प्रोग्रामची हस्तस्थापना केली। हे मुख्य पीठ आहे। इथं आल्यानंतर जे भाविक भक्त यांना 7.5 त्रास होतो, इथं आल्यानंतर दर्शन केल्यानंतर 7.5 त्रास हे कमी होतो। आज जी अमावस्या आहे, शनी अमावस्या, ही किती दुर्लभ असते आणि हे केव्हा केव्हा येत असते? थोडंसं अशी जी शनिवारी येणार अमावस्या असते, वर्षातून एकदा येते, दोनदा येते, तसं काही सांगत नसतं। शनिवारी आलेली अमावस्या सगळ्यात मोठी असते। आज शनी महाराजाचं किती भाविकांनी दर्शन घेतलं? 40,000 दर्शन घेतलं। आज जे गोदावरीला पूर आलेला आहे त्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती पाण्याखाली गेलेली आहे त्याबद्दल काय सांगायचं? पाणी हे तर पहिले दरवर्षी बंधारा व्हायच्या आधी बैठ्यांचं हे झाले। आज असा योग म्हणावा, आज असा योग म्हणावा का आपण की अमावस्या आहे आणि गोदावरीचं पाणी शनी महाराज आंघोळ केल्यासारखं अभिषेक झाल्यासारखं आपण म्हणू शकतो। अजून काय सांगू शकता शनी महाराजबद्दल? ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।